एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K। सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K। मोबाईल नंबर 9822397974। वरोडी परिसरात भाविकांचा उसळला जनसागर। वरोडी येथील तेजस्वी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा। बुलढाणा जिल्ह्यातील वरोडी येथील परमहंस तेजस्वी बाबांच्या 88व्या जन्मोत्सवानिमित्त लाखाहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यासाठी 151 क्विंटल गहू आणि 100 क्विंटल भाजीचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता। परिसरातील भाविकांनी यासाठी मोठी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले। वरोडी येथील परमहंस तेजस्वी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय। यावर्षी महाराजांचा 88वा जन्मोत्सव सोहळा होता। या निमित्ताने आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रम सुद्धा पार पडले। यामध्ये कीर्तन, भजन, भारूडसह इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले। सकाळी परमहंस श्री तेजस्वी महाराज जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत शेकडो दिंड्या टाळ मृदुंगासह सहभागी झालेल्या होत्या। त्यानंतर अनिरुद्ध महाराज यांचे काल्याचे कीर्तनही झाले, तर दुपारी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यात आली। विशेष म्हणजे यावर्षी महाप्रसाद वाटपची धुरा महिला सेवाधारी मंडळींनी सांभाळली, तर यात्रा महोत्सव सुद्धा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला असून लहान मोठ्यांनी सुद्धा याचा आनंद लुटला। यामध्ये खाऊची दुकाने, पाळणे, खेळांची साहित्य दुकाने सुद्धा आली होती। या आमच्या वरोडी संस्थांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। याच्यामध्ये कीर्तन असाल, गोंधळ असाल, भजन असाल, काकड आरती असाल, याचा सर्व या परिसरातील लाखो भाविक लोक याचा लाभ घेतात। आजचा हा शेवटचा दिवस असल्यामुळे आज 1.5 ते 2 लाख लोकांचा आज महाप्रसादाचं वितरण चालू आहे। आणि इथं जे सेवाधारी मंडळी आहे ही बिन सेवा मोफत सेवा केली जाते। इथं लेडीज असतील, जेंट्स असतील, इथं कोण्याही प्रकारचा 1 रुपयाचा इथं त्यांना मानधन दिला जात नाही, अशी सेवा याला आज यात्रेचं स्वरूप आलेलं आहे। त्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त इथे आज 150 क्विंटल गहू आणि 100 क्विंटल भाजी असा महाप्रसादाचं वितरण चालू आहे। तसेच 7 दिवस भागवत धर्माचा प्रचार आणि भागवत कथेचं आयोजन केल्यामुळे त्यामध्ये सुद्धा आम्हाला 150 क्विंटल धान्य लागलेलं आहे। दररोज 3-4 हजार, शेवटच्या 3-4 दिवसात 5 ते 10 हजार लोकांचं इथं दररोज 2 टाइम जेवण असायचं। सकाळी 9 वाजता ते रात्री 9 वाजेपर्यंत सारखं जेवण सुरूच ठेवत होतो। आणि इथं स्वयंसेवक म्हणून महिला आणि पुरुष काम करतात। त्यामध्ये जवळपास 24-25 गावच्या महिला आणि 30-40 गावचे पुरुष काम करतात। परत